नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी मित्र म्हणजेच शेतकरी मित्र या पदासाठी 11,587 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये एक कृषी मित्र म्हणजे शेतकरी नेमला जाणार आहे. याचा जो फॉर्म आहे कशा प्रकारे भरायचा डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व माहितीसाठी अपडेटसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आपलं 5 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट आपल्याला लवकरच पूर्ण करायचं आहे. विनंती एवढीच आहे की तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा. सर्व ए टू झेड माहिती न चुकता एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला हा फॉर्म कशाप्रकारे भरायचा आणि कोठे, कोणाकडे जमा करायचा संपूर्ण माहिती देणार आहे. विनंती पुन्हा एकच आहे की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. ठीक आहे. तर तुम्हाला हा अर्ज आहे तो ऑफलाईन अर्ज भरायचा आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम वगैरे याच्यामध्ये नाही. तर पगार किती भेटेल, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे हे देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता जो फॉर्म आहे तुम्हाला मी दाखवणार आहे, तो कोठे भेटेल आणि कोठे जमा करायचा, कशाप्रकारे भरायचा. तर तुम्हाला हा अर्ज या ठिकाणी कशाप्रकारे ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने इथे भरणे अर्ज नाही. हा अर्ज ऑफलाईन तुम्हाला याचे झेरॉक्स काढायचा आहे आणि त्याच्यावरती पेनाने माहिती भरायची आहे आणि जमा करायचा आहे. कशाप्रकारे भरायचा, कोठे भरायचा, कोठे जमा करायचा नीट माहिती समजून घ्या. तर इथं बघू शकता शेतकरी मित्र पदासाठी एकत्रित अर्ज. जर ज्या दिवशी तुम्ही फॉर्म जमा करणार आहात त्या दिवसाची तारीख इथे टाका. इथं या ठिकाणी तुमचा दिवस टाका, इथं तुमचा महिना टाका आणि 2026 इथे पुढे टाका आणि फॉर्म भरायला सुरुवात करा. ठीक आहे. बघू शकता. ज्या दिवशी तुम्ही फॉर्म जमा करणार आहात त्या दिवसाची तारीख इथे तुम्ही टाकणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता इथं तुम्ही कोठे फॉर्म तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव, आता ज्या गावाचं नाव असते तुमच्या गावाचं नाव इथं ग्रामपंचायत अकोले, ग्रामपंचायत संगमनेर, ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरत आहात ते त्या ग्रामपंचायतीचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे आणि आपली ग्रामपंचायत कोणत्या तालुक्यामध्ये येते, आपला तालुका कोणता आहे तो तालुका इथे तुम्ही टाका आणि आपला जो जिल्हा आहे ना तो बरोबर इथे टाकून घ्या आणि सर्व माहिती मराठीमध्येच भरा. ठीक आहे. मराठीमध्ये भरा. अर्ज मराठीमध्ये दिलेला आहे म्हणजे साहजिकच तुम्हाला माहिती मराठीमध्ये भरायची आहे. ठीक आहे. अर्ज कोठे भेटेल हे देखील पुढे सांगतो. इथं काय म्हटलेलं आहे, ही भरती प्रक्रिया आहे, ही योजना आहे ना, ही योजना आत्मा योजनेअंतर्गत 2026-27 साठी शेतकरी मित्र म्हणून निवड होण्याबाबतचा हा अर्ज आहे. ठीक आहे. आत्मा योजनेअंतर्गत येते हे तुम्ही लक्षात घ्या. इथं लक्षात घ्या. इथं महोदय, महाराष्ट्र शासनाच्या आत्मा योजनेअंतर्गत माझ्या गावामध्ये शेतकरी मित्र म्हणून स्वयंपरंपरेने सेवाभावी वृत्तीने काम करण्यास अत्यंत इच्छुक आहे. वरील संदर्भीय पत्रानुसार विहित केलेल्या सर्व अटी व निकषांची मी पूर्तता करत असून माझा अर्ज निवडीसाठी सादर करत आहे. हे इथं बरोबर लिहिलेलं आहे. आता वैयक्तिक माहिती, इथं माहिती कशा प्रकारे भरायची आहे. ही जी माहिती आहे ना तुमच्या आधार कार्ड प्रमाणे भरायची आहे. आधार कार्ड बघू शकता. आधार रेसिडेन्स नुसार भरायचे. इथं पूर्ण नाव लिहायचं आहे. आधार कार्डवरती जे पूर्ण नाव आहे ना तुमचं बरोबर नाव लिहायचं आहे. काहींचं आडनाव पहिल्यांदा असेल, काहींचं या ठिकाणी स्वतःचं नाव पहिलं असेल. जे असेल ते बरोबर आधार कार्ड प्रमाणे इथं तुमचं नाव, पूर्ण नाव इथे लिहून घ्या. तुमचा संपूर्ण पत्ता यायचा मुक्काम, पोस्ट, तालुका, जिल्हा या ठिकाणी सर्व जी माहिती आहे ना, तुमचा आधार कार्ड प्रमाणे तुमचा जो पत्ता आहे ना, पूर्ण पत्ता, जो पूर्ण आधार कार्ड काहींच्या आधार कार्डवरती पूर्ण पत्ता नसतो. नसला तरी चालेल. पूर्ण पत्ता जो आहे ना तुम्हाला माहीत असलेला तुमचा पूर्ण बरोबर इथे टाकून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा इथं तुमचा जिल्हा टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं तालुका टाकून घ्या आणि कार्यक्षेत्रातील गाव. आता इथं कार्यक्षेत्रातील गाव म्हणून इथं तुमच्या गावाचं नाव इथे तुम्ही बरोबर टाकून घ्या. ठीक आहे. तुमचं वय वर्ष किती आहे? तुमचं वय किती आहे? हे तुम्हाला टाकायचं आहे. समजा 19 रनिंग आहे. सॉरी. आता हा फॉर्म कोण भरू शकतो? इथे या ठिकाणी जवळ-जवळ माझ्या वयोमर्यादा मला 1 मिनिटामध्ये बघू द्या. 1 मिनिट. आता आता जो या ठिकाणी भरतीची जाहिरात आहे, परिपत्रक आहे, जो जी-आर आहे ना, संपूर्ण मी वाचलेला आहे. तुमची वयोमर्यादा किती? 25 वर्ष पूर्ण पाहिजे. जे विद्यार्थी याच्यामध्ये किंवा महिला पुरुष याच्यामध्ये फॉर्म भरतात ना, ते या ठिकाणी तुमचं 25 वर्ष पूर्ण पाहिजे. 25 वर्षापासून 60 वर्षापर्यंत याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. परंतु निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ते तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. ते देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. बघू शकता इथं निवड प्रक्रिया हे सांगितलं माहिती सर्व. वय टाकायचंय तुमचं 23-24 चालू असेल ते आणि तुमचा बरोबर मोबाईल नंबर, चालू असणारा मोबाईल नंबर बरोबर इथे तुम्ही टाकून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली या. खाली आल्याच्या नंतर इथं तुम्हाला सर्वात महत्त्वाची माहिती आहे. याच्यावरती तुमची निवड केली जाणार आहे. निवड कशाप्रकारे केली जाणार आहे ते तुम्हाला अगोदर पहिल्यांदा सांगून घेतो. 1 मिनिट. बघू शकता. निवड कशाप्रकारे केली जाणार आहे. तुमची शैक्षणिक पात्रता
काय असणार आहे? नोकरीचे ठिकाण. आता इथं वयोमर्यादा तुम्हाला सांगितली वरतीच मी. 1 मिनिट पुन्हा इथे करू द्या. बघू शकता वयोमर्यादा आहे 25 वर्षापासून तुम्ही 60 वर्षापर्यंत याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. नोकरीचे ठिकाण तुमचे घर असणार आहे. म्हणजे तुमच्या गावातच तुम्हाला काम करायचं आहे. तुमचं गाव नोकरीचे ठिकाण तुमचं गाव असणार आहे. तुम्हाला शैक्षणिक पात्रता 12वी पास वाले सर्व याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. पगार किती भेटणार आहे? प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1,500 म्हणजे ₹1,500 भेटणार आहे. ते प्रत्येक महिन्याला पेमेंट येणार नाही. हे लक्षात घ्या. एकत्रित 3 महिन्याचं पेमेंट येईल. 15 1 15 35 45 म्हणजे ₹4,500 3 महिन्याला. 3 महिन्यांनी तुम्हाला पेमेंट होईल तुमचं. प्रत्येक 3 महिन्यांनी प्रत्येकी 3 महिन्यांनी तुम्हाला ₹4,500 भेटतील आणि सर्व वर्ष मिळून सर्व वर्ष इथं महिना झालेला आहे. सर्व वर्ष मिळून तुम्हाला ₹18,000 हे भेटणार आहेत. ठीक आहे. वयोमर्यादा 25 ते 60 पर्यंत सांगितली. निवड प्रक्रिया कशी होणार आहे मी तुम्हाला सांगतो. आता इथं एखाद्या विद्यार्थ्यांनी 12वी पास केली आहे. ठीक आहे. त्यांनी फॉर्म भरला. अनेक विद्यार्थ्यांनी 12वी पासवाल्यांनी फॉर्म भरला. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन वाल्यांनी भरला. पोस्ट ग्रॅज्युएशन वाले भरला. समजा जे आता पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे सर्वात जास्त शिक्षण झालेला हा पॉइंट आहे. त्यांना इथं निवड दिली जाईल. आता समजा इथं पोस्ट ग्रॅज्युएशन वाले 2-3 विद्यार्थी आहे. पण मग याच्यामध्ये टक्केवारी विचारात घेतली जाईल. टक्केवारी कोणाला जास्त आहे त्याची निवड केली जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे तुमची निवड पद्धती आहे. आता इथं तुम्हाला काय टाकायचं आहे? पदव्युत्तर पदवी. पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन. पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही केले आहे का? तर शाखा आर्ट, कॉमर्स, सायन्स इथं कंसामध्ये बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस, आर्ट, कॉमर्स, सायन्स जे टाकू समजा तुम्ही बी-सी-एस केलं आहे. बी-सी-एस इथं टाकू शकता, बी-सी-ए टाकू शकता आणि कंसामध्ये आर्ट, कॉमर्स, सायन्स जे असेल ते तुम्ही इथे टाकून घ्या. पोस्ट ग्रॅज्युएशनचे पदव्युत्तर पदवीचं हे आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला टक्के किती आहेत? कोणत्याही शाखेतून केलेलं असावे त्याच्यामध्ये टक्के किती आहेत ते तुम्हाला इथे टाकायचे आहे. ठीक आहे. समजा इथं 90 आहे तर मी इथं टाकणार 90. 90 टाकणार अशा प्रकारे. असं जे पर्सेंटेजचं चिन्ह आहे ते टाकणार. त्याच्यानंतर पदवी. मी बी-ए केलं आहे. समजा बी-ए केलेलं आहे. बी-ए मी इथं बरोबर बी-ए टाकणार. बी-ए टाकणार. ठीक आहे. बी-ए टाकणार आहे आणि कंसामध्ये आर्ट, कॉमर्स, सायन्स कशामधून बी-ए केलेलं आहे? बी-ए जास्त करून आर्ट करून मधून असतं. त्याच्यामुळे आर्ट, कॉमर्स, सायन्स हे तुम्ही अशा प्रकारे टाका. त्याला किती टक्के आहेत ते बरोबर इथे टाकून घ्यायचं. ठीक आहे. पदविका म्हणजे तुम्ही एखादा डिग्री, डिप्लोमा वगैरे केला असेल ना, त्याची माहिती इथे तुम्हाला टाकायची आहे. काय केलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किती टक्केवारी आहे ते टाकायचे आहे. त्याच्यानंतर एच-एस-सी म्हणजे 12वी ची माहिती तुम्हाला टाकायची आहे. 12वी इथं 12वी तुम्ही लिहायचं आणि तिथे तुम्हाला म्हणजे 12वी म्हणजे आर्ट, कॉमर्स, सायन्स 12वी कशामध्ये केली आर्ट, कॉमर्स, सायन्स हे तुम्ही टाका. नंतर इथं 12वी मध्ये तुम्हाला किती टक्केवारी आहे याची माहिती तुम्ही इथे देऊन टाकायची आहे. आता फॉर्म वगैरे कुठे जमा करायचा आहे याची माहिती तुम्हाला देणे गरजेचे आहे. आता इतर बघू शकता कौशल्य व इतर माहिती. तुम्हाला या ठिकाणी जो व्यक्ती फॉर्म भरत आहे त्याला Facebook, WhatsApp आणि YouTube. WhatsApp, Facebook आणि YouTube या कृषी किंवा कृषी विभागाचे जे मोबाईल्स ॲप जे आहेत ना, त्यांच्या हाताळणीचे चांगल्या प्रकारे ज्ञान असावे. हे तुम्ही काही 5 मिनिटामध्ये शिकू शकता. हे काहीच अवघड नाही. ठीक आहे. हे प्रतिज्ञापत्र आहे. मी शासनाच्या सर्व अटी मान्य करतो किंवा करते की माझ्यावर कोणत्याही प्रकारचा पोलीस किंवा फौजदारी गुन्हा दाखल नाही. हे पद मानधन तत्वावरील असून कायमस्वरूपी नियुक्तीचा कोणताही दावा करता येणार नाही. तुम्ही हा सहजपणे फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आता इथं काय करायचं तुमचं संपूर्ण नाव लिहायचं तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे आणि इथे वरती तुमची सही करायची आहे. आता हा फॉर्म कोठे जमा करायचा? कोठे जमा करायचा? 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगतो ऑनलाईन 1 मिनिटमध्ये. ठीक आहे. 1 मिनिट. कुठे जमा करायचा? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 1 मिनिट. ठीक आहे. हा जो शेतकरी मित्र नावाचा जो अर्ज आहे, ते तुम्हाला या ठिकाणी बघू शकता. कुठे जमा करायचा आहे? ग्राम कृषी विकास समिती अध्यक्ष, ग्राम कृषी विकास समिती अध्यक्ष म्हणजेच या ठिकाणी सरपंचाकडे तुम्ही अर्ज जमा करू शकता. कोणाकडे? सरपंच. सरपंचाकडे तुम्ही अर्ज जमा करायचा आहे. आता तुम्हाला ही प्रिंट वगैरे कुठे भेटेल ती माहिती देणार आहे. आपला YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुप आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेथे तुम्हाला ही प्रिंट भेटेल. त्याचे हे दोनच पान आहेत. यांची झेरॉक्स काढा आणि संपूर्ण माहिती भरा आणि सरपंचाकडे कोणाकोणाकडे जमा करू शकता? सरपंचाकडे हा फॉर्म तुम्ही जमा करू शकता. हा एक पॉइंट झाला. सरपंचाकडे जमा करू शकता किंवा किंवा कोणाकडे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे जे तुमच्या गावाच्या अंतर्गत तुम्हाला तुमचे कृषी अधिकारी कोण आहेत म्हणजे कृषी सेवक कोण आहेत ना त्यांच्याकडे देखील हा फॉर्म जमा करू शकतात. ठीक आहे. त्याला सहाय्यक कृषी अधिकारी म्हणतात जे कृषी सेवकचंच आधीचं नाव आहे. म्हणजे कृषी सेवकचं नाव सहाय्यक कृषी अधिकारी असं केलेलं आहे. त्यांच्याकडे जमा करू शकता. एक तर सरपंचाकडे तुम्हाला जमा करायला एकदम सोपे जाईल. सरपंचाकडे हा फॉर्म तुम्ही जमा करा. हा संपूर्ण ऑफलाईन ही पी-डी-एफ आहे ना तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. त्याच्यावरती माहिती संपूर्ण तुम्ही भरा, झेरॉक्स काढा, माहिती भरा आणि सरपंचाकडे जमा करा. ठीक आहे.
फोटो वगैरे चिकटवण्याची गरज नाही. फोटोची कुठेही त्यांनी अट दिलेली नाही. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकतात. या बाबतीत कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल, शंका असेल, तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही ऑन करा.